खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. शहरातील होडगी रोडवरील निर्मिती विहार परिसरात एका 74 वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरेश संगय्या वस्त्रद, वय 74, राहणार निर्मिती विहार असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस मारेकऱ्याचा शोध घेत आहे. शनिवार 6 जून रोजी सकाळी 11:15च्या सुमारास विरेश वस्त्रद हे त्यांच्या घरातील बेडरूम मध्ये जमिनीवर उतारण्या स्थितीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांच्या गळ्यावर संशयास्पद लाल काळ्या रंगाचे व्रण दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच विजापूर नाका पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन वस्त्रद यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच ते मयत झाल्याचे घोषित केले. सुरुवातीला या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले होते. मात्र रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालात विरेश वस्त्रद यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचा स्पष्ट झाले. अज्ञात इसमाने कोणत्याही अज्ञात कारणावरून वस्त्रद यांचा गळा दाबून खून केल्याची खात्री पटल्यानंतर मयताची मुलगी अन्नपूर्णा विरेश वस्त्रद उर्फ प्रगती सोमनाथ कडगंची, वय 45, राहणार स्वामी विवेकानंद नगर, होडगी रोड यांनी वडिलांच्या अंत्यविधीनंतर विजापूर नाका पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वराळे करत आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.